काही नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी. श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे. तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत. या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे. महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर, लेहंगा आणि लेडीज वेअर, चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर. पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर. बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर. तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे. श्री वरसिद्धि शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपुर. आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। जालना के मनोज जारंगी पाटिल के मराठा आरक्षण की लड़ाई शुरू करने के बाद महाराष्ट्र में एक बार फिर आरक्षण का मुद्दा सामने आ गया है। मराठों को ओबीसी में शामिल करने के विरोध में रविंद्र टोंगे ने चंद्रपुर में आमरण अनशन भी शुरू किया। 21 दिनों से चल रही भूख हड़ताल आज खत्म कर दी गई। बीजेपी नेता और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मध्यस्थता आखिरकार सफल रही। मराठा समुदाय को कुणबी प्रमाण पत्र देने की मांग को लेकर मनोज जारंगे पाटिल की भूख हड़ताल के बाद राज्य सरकार ने मराठा समुदाय के पात्र व्यक्तियों को कुणबी प्रमाण पत्र देने का वादा किया। उसके बाद ओबीसी संगठन मांग करने लगे कि मराठों को ओबीसी में शामिल न किया जाए। इसी मांग को लेकर रविंद्र टोंगे ने अन्य त्याग आंदोलन शुरू किया। इसलिए आज देवेंद्र फडणवीस ने आश्वासन दिया कि मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण नहीं दिया जाएगा। मराठा समुदाय को आरक्षण देना सरकार की भूमिका है, लेकिन यह आरक्षण दिए जाने से किसी अन्य समुदाय का आरक्षण प्रभावित नहीं होगा। साथ ही हमारी सरकार ओबीसी समुदाय के उत्थान के लिए भी प्रयास कर रही है। देवेंद्र फडणवीस ने आश्वासन दिया कि ओबीसी के लिए चल रही विभिन्न योजनाओं के लिए सरकार द्वारा पर्याप्त वित्तीय सहायता प्रदान की जाएगी। उल्लेखनीय है कि राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महासचिव सचिन राजूरकर के नेतृत्व में चंद्रपुर से चलने वाला यह आंदोलन राष्ट्रीय आंदोलन बन चुका था, क्योंकि नागपुर में चल रहे श्रृंखलाबद्ध आंदोलन को फडणवीस ने पहले ही आश्वासन दिया था, जिसके चलते वह आंदोलन स्थगित हो गया। मगर सचिन राजूरकर चंद्रपुर के भूख हड़ताल आंदोलन को लेकर अड़े रहे, जिस वजह से आखिरकार उप मुख्यमंत्री फडणवीस को चंद्रपुर आना पड़ा और मीडिया के सामने यह आश्वासन देना पड़ा कि वो ओबीसी की मांगों को पूर्ण करेंगे। एक पत्रकार के पूछने पर कि क्या लिखित आश्वासन दिया गया, उप मुख्यमंत्री ने बताया कि मुंबई में हुई मीटिंग के मिनट्स ओबीसी महासंघ को दिए जा रहे हैं, जो कि लिखित आश्वासन के बराबर है। एकमेकासमोर उभा आहे, एकमेका विरोधात उभा आहे, अशा प्रकारची परिस्थिती तयार होऊ नये ही काळजी राज्य सरकार निश्चितपणे घेणार आहे आणि ती घेतली गेली पाहिजे। आणि बहुतांश मराठा समाजाची देखील तशाच प्रकारची अपेक्षा आहे। शेवटी राज्यामध्ये आपण सगळे एकत्रितपणे नांदत असतो, त्यामुळे समाजामध्ये भेदभाव तयार व्हावा अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकारकडनं कदापि होऊ नयेत असाच आमचा प्रश्न असणार आहे। आणि म्हणूनच त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की अशा प्रकारे कुठेही दोन समाज अमोरासमोर येतील असा निर्णय या ठिकाणी होणार नाही। पूर्ण बैठक ही रेकॉर्ड झालेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आश्वासन मिळेल आणि होणार नाही असे करणाऱ्यांपैकी आम्ही नाही। याउलट माननीय बबनरावजी तायवाडे निश्चितपणे या गोष्टीचे साक्षीदार आहेत की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनांमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो आणि जे आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं आम्ही पूर्ण केली। ओबीसी समाजाकरता 26 GR हे त्या ठिकाणी आम्ही काढले आणि विशेषतः ओबीसी समाजातल्या तरुणांना शिक्षणाकरता असेल, परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भात असेल, त्या ठिकाणी हॉस्टेलच्या व्यवस्था असतील, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय हे मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने घेतले। आताही माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 4000 कोटी रुपये आपण ओबीसी समाजाच्या विभागाला स्वतंत्रपणे त्या ठिकाणी विविध योजनांकरता उपलब्ध करून दिलेले आहेत। समाधानाकडे ही भूमिका सरकारची आहे। ओबीसी बांधव हा सुद्धा आमच्या राज्याच्या विकासामध्ये अतिशय मोठं योगदान देणारा समाज आहे। कोणीही असो, समाज छोटा असो की मोठा असो, त्यांच्या
न्याय्य हक्कासाठी सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे सरकारचं कर्तव्य आहे. सरकार मंत्री हे फक्त काही खुर्च्या मोडण्यासाठी खोट्या नाट्या गोष्टी करण्यासाठी असता कामा नये. जनतेच्या हितासाठी निर्णय घेणारं जे सरकार तेच आपल्याला अपेक्षित आहे. आता काल निर्णय घेतला की ओबीसी बांधवांचं जे आरक्षण आहे त्यामध्ये त्यांची मागणी होती की इतर आमच्या हक्कावर कोणालाही त्यातून हिस्सा देऊ नये. तर काल निर्णय झाला की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा बांधवांना केला. काही एक समज होता की बिहारने जनगणना केली, तर काल लक्षात आलं जनगणना नाही, तो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे. आणि या दृष्टीने देवेंद्रजींनी सांगितलं की बिहारचं पूर्ण होऊ द्या, मग आपणही त्याच्यावर गंभीरपणे विचार करू. 72 हॉस्टेलच्या संदर्भातला निर्णय झाला, ते हॉस्टेल त्वरेने पूर्ण करायचे. व्यावसायिक शब्द होता तो काढायचा. महाज्योतीला 300 कोटीपेक्षा जास्त निधी द्यायचा, त्यालाही मान्यता दिली आहे. ज्या ज्या योजनांना निधीची कमतरता आहे त्या द्यायचा. मला आठवतं की आपण ओबीसी बांधवांचं स्वतंत्र मंत्रालय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, आमचे एकनाथ शिंदेजी आमच्या देवेंद्रजीच्या सरकारमध्येही मंत्री होते. आणि त्यावेळी आपण 26,000 हे आत्ता आणि मागच्या सरकारमध्ये ओबीसी बांधवांच्या साठी काढलेले आहे. आणि सरकार कटिबद्ध आहे मराठा समाजांच्या हितासाठी, त्यांच्या आरक्षणाला योग्य दिशा देण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळण्यासाठी, त्यांच्या गरीब मुलींचा विचार करून त्यांनाही हक्क देण्यासाठी सरकार अतिशय गंभीर. वाघ नका येणार आहे. मी आता उद्या रात्री चालू आहे. आत्ता त्यांनी 3 वर्ष देण्याच्या संदर्भात सुतवाच केला आहे. मला वाटतं की 3 वर्षासाठी वागणं आपल्या महाराष्ट्रात आणले पाहिजे. 350वा राज्याभिषेक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्यासाठी ऊर्जा आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गेल्या 20 दिवसापासूनचं उपोषण आंदोलन आज सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले. त्यांनी उपोषणची सांगता केली. आज त्यांनी स्पष्ट केलं की काल जी मीटिंग झाली आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आणि इतर जातनीय संघटनांच्या निवेदनाची दखल घेऊन सर्वकष चर्चा होऊन एकूण 22 मागण्या मान्य केल्या. त्यातली प्रमुख मागणी अशी होती की मराठ्यांचा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करणार नाही. आणि हे स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या इतरही मागण्या मान्य झाल्यामुळे आज या उपोषणाची या ठिकाणी सांगता झाली. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186 9322899635। चंद्रपुर के बैंडी एसोसिएशन के 4 छोटे स्केटर्स ने हाल ही में पुणे में आयोजित महाराष्ट्र स्तरीय बैंडी हॉकी टूर्नामेंट में 4 पदक जीते। प्रतियोगिता का आयोजन पुणे के मीनाताई स्केटिंग रिंग में बैंडी एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारा किया गया था। प्रतियोगिता में अमैया स्केटिंग एकेडमी के 4 छोटे स्केटर्स ने भाग लिया। 10 वर्ष आयु वर्ग में वीर कंकम, आराध्या मोहिनकर, आर्थ चालोरकर, रुद्र कुलमेथे ने सिल्वर मेडल प्राप्त किया। सभी विजेता अमैया स्केटिंग एकेडमी के नियमित खिलाड़ी हैं। उन्होंने अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता और स्केटिंग कोच आशीष तुर्वे को दिया है। Kancha's Fast Food, most famous and best Chinese fast food center of Chandrapur. Best stays, outdoor and indoor sitting arrangements, best services at reasonable rates. We offer veg Manchurian, paneer Manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, Hakka noodles, Szechuan noodles, cocktail rice, paneer rice, Szechuan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. अवध मुद्रा परिषद लखनऊ द्वारा आयोजित अवध कॉइन एक्सपो 2030 के उद्घाटन समारोह में आज होटल द
रंगनंट निराला नगर लखनऊ में चंद्रपुर के इतिहासकार और मुद्रा शास्त्री अशोक सिंह ठाकुर को परिषद द्वारा प्रथम अवध मुद्रा रत्न सम्मान से उत्तर प्रदेश पुलिस के महासंचालक विजय कुमार के कर कमलों द्वारा प्रदान किया गया। अशोक सिंह ठाकुर चंद्रपुर के मूल निवासी होने के कारण सभी चंद्रपुर वासियों के लिए यह गर्व की बात है। इसी अवसर पर राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। कार्यक्रम में अवध मुद्रा परिषद के चेयरमैन वीवी सिंह और अध्यक्ष रणविजय सिंह कार्यक्रम की रूपरेखा और आभार व्यक्त किया। मंच संचालन गिरीश वीरा ने किया। इस अवसर पर पूरे भारत से मुद्रा प्रेमियों ने आकर इस प्रोग्राम को बहुत ही सफल बनाया।